चला तर मग आज आहे ना डायरेक्ट संध्याकाळचं शूट केलं होतं आणि बाहेरून गॅलरीतनं बघितलं ना की ही पोरं बघा अशी कडी आणि कचीमध्ये खेळत होती. सगळे हातापाय आहेत ना पांढरी करून घेतली होती आणि बाहेर इतकं मस्त पावसाचं वातावरण झालं होतं ना, पण पाऊस काय आलाच नव्हता. बरं झालं पाऊस काय आला नाही, कारण आम्हाला आज मस्त ना शॉपिंग करायला जायचं होतं. तर आता आमच्या घरी एक छान मोठा कार्यक्रम होणार आहे आणि त्याची तयारी चालू होती. आता कुठला कार्यक्रम होणार आहे थोड्या दिवसांनी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याची शॉपिंगची सुरुवात ना पहिली माझ्यापासूनच केली होती. अजून श्लोक आणि त्याचे पप्पा पण बाकी राहिलेले आहेत. तर मस्तपैकी ना असं संध्याकाळी जाणार होतो, कारण दुपारचं ना भरपूर ऊन पडतं ना, जेव्हा म्हटलं संध्याचं कसं गार वगैरे असतं आणि श्लोकला पण घेऊन जायचं होतं सोबत. आणि श्लोकची ना दुपारची छान झोप वगैरे झाली होती, म्हणून त्याच्या अंगामध्ये इतकी एनर्जी आली होती. तो इतका मस्ती घालत होता ना, त्याची हात वगैरे मी अशी बांधली होती ना, तरी तो इतकं भारी सगळे ना काढून घेतलं होतं त्यांनी. संध्याकाळी मस्त आहे ना छान असं तयार वगैरे झालो आणि मग मस्त आहे ना दुकानात गेलो साड्यांच्या. तिथं गेल्याच्यानंतर ना आपल्यासमोर कितीही साड्यांचा ढीक टाकला ना तरी आपल्याला त्यातले काही पसंत पडत नाही. आणि सध्या ना ट्रेंडिंग आहे ना कलांजली पैठणी चालू आहे, त्या टाईप मला घ्यायचं होतं, जे मस्त साडी वर्क केलेलं ब्लाऊज होता. आता हे दोघं जण बघत होते माझ्याकडे, हिचं काय आता लवकर होत नाही म्हणून आपण एकदम मस्त निवांत बसूया. आता त्याच्यामध्ये मला हे 2 कलर भरपूर आवडले होते. दोन्ही कलर माझ्याकडे नाही आहेत, त्याच्यामुळे मला कुठला घेऊन असं झालं होतं. दोन्ही छान लावून बघितलं, त्याच्यानंतर मला फायनल हा कलर आवडला, मग हाच घेतला. आणि लगेच ना ब्लाऊज वगैरे शिवाय टाकला, कारण सध्या सीझन असल्यामुळे काही लवकर मिळतच नाही. आता बाहेर गेलो होतं, थोडंसं उशीर झालं तर म्हणून बाहेरूनच खाऊन आलो होतं. आणि असंच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करून घ्या. बाय बाय.